तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कोणत्या प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन अ डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केट एका त्याचा जो ट्रेंड लाईनचा जो सपोर्ट आहे, मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टच्या आसपास आहे आणि ही जर का सपोर्ट जर का मार्केटनं ब्रेक केला तर मार्केटच्या जवळ स्पेस नाही आहे. मार्केटमध्ये चांगलीच पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते आणि त्याच्यामध्ये आपण एक लेवल पण डिस्कस करत चाललो आहे की ज्यावेळी पण मार्केट तिचा जो लो आहे म्हणजे ऑलमोस्ट 21,600 समथिंगचा जो लो आहे, हा जर का एकदा तुटला डेली टाईम फ्रेममध्ये देन मार्केटमध्ये चांगलं पॅनिक आपल्याला बघायला भेटू शकते. जोपर्यंत त्याच्यावरती आहे तोपर्यंत मार्केटचं आउटलुक थोडंसं पॉझिटिव्ह आहे. ओके, बट तरी पण जर का आपण आज पण जर का तुम्ही जर का FII DI डेटा जर का क्रॉस चेक करायला गेला देन तुम्हाला समजून जाईल की मार्केटमध्ये FIIs आज पण कंटिन्युअसली म्हणजे टिल नाव कंटिन्युअसली कॅश मार्केट असो किंवा फ्युचर मार्केट असो त्यामध्ये कंटिन्युअसली सेल ऑफ करत चालत. आज पण मार्केटमध्ये ऑलमोस्ट FIIsने 4,498 करोडचं सेलिंग केलं आहे. वायर्स DIने त्याच्यामध्ये अगेन्स्ट बाईंग तर केलं आहे, बट ह्याच्यामध्ये FI जे सेल करत चालले आहेत ते हेवीली करत चालत. ओके, तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह प्रेशर आपल्याला अजून पण बघायला भेटू शकते आणि टॉप साईडला जर का मार्केट गेला तर मार्केटमध्ये परत पॅनिक सिच्युएशन आपल्याला लवकरच बघायला पण भेटू शकणार. ओके, आता हे जे मोमेंटम आले डाऊन साईडला त्यानंतर थोडंफार याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग तर होऊ शकतंच आहे आणि याच्यामध्ये तेच आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटलं आहे. मे बी ह्या कॅन्डलला बघून हॅमरला बघून बरेच जण ह्याच्यामध्ये बाईंग साईडला गेले असतील आणि मार्केट मे बी चान्सेस आहेत की मार्केट थोडंफार रिकव्हरी किंवा अपसाईड मोमेंटम दाखवायचा प्रयत्न करत. बट हा जो अपसाईड असणार आहे हा ट्रॅप असणार आहे का मार्केट अपसाईडला जायला रेडी आहे, ऑल टाईम हायकडे जायला रेडी आहे. तर याच्यामध्ये जनरली काय आहे की ऑपरेटर जे असतील ते मे बी ट्रॅप करायच्या प्लॅनिंगमध्ये पण असतील बिकॉज FIIs तर कंटिन्यू सेल ऑफ करत चाललेत आणि जर का मार्केटला याला वर जायचं असेल अपसाईडला सस्टेन राहायचं असेल तर ही एक मात्र लेवल आहे ज्याच्यावरती ज्यावेळी मार्केटचं क्लोजिंग येईल आणि सस्टेन राहील त्याच वेळी आपल्याला ठरवलं की मार्केट नेक्स्ट बुल रनमध्ये परत गेलं आहे. स्टील नाव तोपर्यंत मार्केटमध्ये जे पण रिव्हर्सल येतील, मार्केट जिथं पण अपसाईडला जाईल त्याच्यामध्ये पॅनिक सेलिंग किंवा फ्रेश सेल ऑफ आपल्याला बघायला भेटू शकतो. ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि अगेन जर का मार्केट चुकून ज्यावेळी पण हे मार्केट रेंज ब्रेक करेल त्यानंतर त्याच्यामध्ये एक चांगला सेल ऑफ येऊ शकतो ज्यामध्ये पॅनिक सेलिंग अग्रेसिव्हली बघायला भेटू शकते. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ग्लोबल सिनारिओ जर का बघायला गेलो तर ग्लोबल सिनारिओमध्ये डाउजोन नॅसडॅक फ्लॅट आहे आणि जर का आपण गिफ्ट निफ्टी बघायला गेलो तर गिफ्ट निफ्टी टिल नाव 69 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवते. ज्याच्यामध्ये आत्ता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळी गिफ्ट निफ्टी थोडीशी याच्यामध्ये फ्लॅट टू पॉझिटिव्ह यायला लागले. ओके, बट इंटरेस्टिंग आहे की जरी गॅपअप झाला तरी आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा गॅप डाऊन झाला फ्लॅट ओपन झाला तर कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर त्याच्या आधी जर आपण बघायला गेलो तर मल्टिपल टाईम मार्केटने सपोर्ट घेतला आहे. आज पण मार्केट असं वाटत होतं की ब्रेक करेल पण ब्रेक नाही केला. मार्केटचं क्लोजिंग त्याच्यावरती झालं आहे. अगेन मार्केट तिथं हॉल्ट केलं आहे. कंडिशन आहे की मार्केट मे बी येणार डेजमध्ये इथं काहीतरी हॉल्ट करेल आणि त्यानंतर जे ब्रेक होईल डार्वास बॉक्स अपसाईडला किंवा डाऊनसाईडला त्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम प्लॅन होऊ शकते. 22,400 ते 22,600 ॲग्रेसिव्हली स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स आहे. ज्यावेळी पण ह्या लेवलला येईल मार्केट पॉज घेईल किंवा तिथून आपल्याला फ्रेश रिव्हर्सल बघायला भेटू शकते. ओके, इंट्राडे जर का आपण बघायला गेलो देन इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले होते लेवल्स. ओके, तर याच्यामध्ये काय आपण डिस्कस केलं होतं एक्झॅक्टली त्या लेवलपासून मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला आणि आजचं जे मार्केट आहे म्हणजे जर का आपण बघायला गेलो तर असं वाटत होतं की शॉर्ट कवरिंग यायला लागले, थोडेफार याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग पण आली. त्यानंतर मार्केट डे हायच्या आसपास क्लोज आला. आता उद्या जर का डायरेक्टली मोठा गॅपअप झाला, एनिथिंग मार्केटमध्ये मोठा गॅपअप झाला आणि जर का मार्केट 22,305 पासून 22,364च्या आसपास जर का आला, ह्या एरियामध्ये जर का आला, कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर आपण बिंदास डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो आणि तिथून मार्केट प्रोबॅबिलिटी आहे की डाऊनसाईडला येऊ शकते. मल्टिपल टाईम तिथं सपोर्टचं काम केलं होतं, त्यानंतर सपोर्ट ब्रेक झाला, रिट्रेस करून डाऊनसाईडला आला तर ते फर्स्ट टाईमला ज्यावेळी मार्केट येईल प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट रेजिस्टन्स फेस करेल किंवा तिथून जर का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर डाऊनसाईडला प्लॅनिंग येऊ शकते. त्या प्लॅनप्रमाणे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट गॅप डाऊन झालं जे की वाटत नाही आहे, एक्सपेक्टेड नाही आहे की पण जर का गॅप डाऊन झालं आणि 22,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ह्याच्या आसपास 22,000 ते 21,930 ह्याच्या आसपास जर का मार्केट आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे.
जोपर्यंत मार्केटमध्ये हे 2 लेवल येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ॲग्रेसिव्ह ट्रेड करायला जायचं नाही आहे. कदाचित मार्केटमध्ये जे पॅनिक सेल ऑफ आला त्यानंतर मार्केट अपसाईडचा यायचा प्रयत्न करते. तर ह्याच्यामध्ये आपण वेट करू. ही जी लेवल आहे ह्याच्यामध्ये नो ट्रेडिंग सेशन असेल, वेट करू याच्यामध्ये कशाप्रकारे मोमेंटम दाखवू शकते. इधर जर का कन्सॉलिडेशन झालं मल्टिपल टाईम आणि त्यानंतर जर काही लेवल ब्रेक झाला 22,216चा लेवल जर का ब्रेक झाला तर आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. म्हणजे हे ट्रेड कंटिन्यू होऊ शकते. जर का फ्लॅट ओपन झाला किंवा गॅपअप ओपन झाला कन्सॉलिडेशन करून जर काय त्यानं जर का 22,220 लेवल ब्रेक केलं तर आपण त्याला इथे गॅप आहे मे बी गॅप फिलिंग ॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स तिथंपर्यंत मार्केट एखाद्या वेळेस जाऊ शकते. आणि त्यानंतर सपोज जर का मार्केटनं ही पण जर का हाय ब्रेक केला 22,364चा तर स्ट्रॉंगेस्ट एरिया आहे 22,500 जिथं की स्ट्रॉंगेस्ट एरिया आहे 22,440 पासून 22,550चा जो एरिया आहे त्याच्या आसपास जर का आपल्याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन झाला तर ह्या झोनमध्ये आपण डाऊन साईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आली असेल. जर का याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले तर आपल्याला जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जरूर अपडेट देण्यात येते तिथं तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण या बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी पण सेम बिहेवियर दाखवा लागले. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 47,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. त्या नंबरच्या आसपासून मार्केट रिव्हर्सल होऊ शकते. ते पण काल पण बोललो होतो. कालचा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितले की राऊंड फिगर नंबरच्या जवळ मार्केट आलं तर थोडा वेळ टाइमपास करू शकते, थोडा वेळ ऑब्झर्व करा, डायरेक्टली सेल करायला जाऊ नका, ट्रॅप होऊ शकते. जर का ते कोण गोष्ट नोट केली असेल देन व्हेरी त्यांना चांगला फायदा झाला असणार तर तुम्ही लाईक तर करू शकता. सिम्पल वे. आता याच्यामध्ये इथं बरोबर आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटले 47,000 पासून मार्केट चांगलं रिव्हर्सल गेलं. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे पण एक ट्रेंड लाईन आहे. मल्टिपल टाइम ती टेस्ट करत चालले आणि ह्याच्यामध्ये एक चांगलं मोमेंटम द्यायला लागला. आता बऱ्याच जणांना वाटलं की इथं पण अशी मोठी काहीतरी मोमेंट येऊ शकते तर त्या लॉजिक प्रमाणे हे आता वर चाललंय. बट असं वाटतं की बाबा वरती पण मार्केटसाठी स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्सचा स्ट्रॉंगेस्ट एरिया आहे जो की 49,000 आणि 48,500 आणि 48,000च्या आसपास बसले भरपूर सेलर. ओके. तर ज्यावेळी पण मार्केट 48,300 ते 48,000च्या आसपास येणार त्यामध्ये चांगलं रेजिस्टन्स प्लॅन होऊ शकतो. मार्केट इथं मे बी हॉल्ट करू शकते. जर का आपण इंटाडे टाइम फ्रेमवरती आलो तर 48,000 पासून 48,300चा स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स एरिया त्या लेवलच्या आसपास मे बी मार्केट डाऊन साईडला स्कॅल्पिंगमध्ये डाऊन साईडला येऊ शकते किंवा मार्केट इथं थोडंसं साईडवे मोमेंटम दाखवू शकते. एक साईडवे नेचर साईडवे मोमेंटम त्याच्यामध्ये दाखवू शकते. आणि ज्यावेळी जर का मार्केट साईडवे मोमेंटम करून त्यानंतर जर का 48,400 लेवल जर का ब्रेक केला आणि सस्टेन राहिलं तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज तिथं जर का आला मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला किंवा तिथं मार्केट आला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. एकदम सिंपल राहील. जर का मार्केट चुकून जर का 48,800 पासून 49,000च्या आसपास जर का गेलं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला किंवा 48,600 पासून जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला 48,600च्या आसपास 600 ते 650 आणि 48,880 पासून 49,000च्या आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर ह्या दोन्ही लेवलला आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का डायरेक्टली गॅप डाऊन पण झाला 47,000 असून 47,300च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का ह्या दोन लेवलच्या मध्ये जर का मार्केट राहिला तर काही नाही करायचं, वेट करायचं, मे बी मार्केट साईडवे राहू शकतं. आता जर का याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट भेटतील. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.